नमस्कार सर्व शेतकरी बांधवांनो. शेतकरी बांधवांसाठी मोठी खुशखबर आहे. तर आता या शेतकऱ्यांना 20,000चं अनुदान मिळणार आहे आणि या संदर्भात शासनाने शासन निर्णय निर्गमित केलेला आहे. तर नेमके कोणते शेतकरी यासाठी पात्र असणार आहे, यासाठी काय नेमकी अटी शर्ती आहे, याबाबत संपूर्ण माहिती आज या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. त्यासाठी व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवर पहिल्यांदाच आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. व्हिडिओ सुरू करूया. शेतकरी बांधवांनो, हा शासन निर्णय तुम्ही या ठिकाणी पाहू शकता. किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष पेरणी केलेल्या क्षेत्राची ई पीक पाहणीद्वारे खातरजमा करून जमिनीच्या सातबारा उतार्यावरील क्षेत्रानुसार त्या प्रमाणात जो संबंधित शेतकऱ्यांना लाभ जो आहे, काय अनुदान आहे, हे या ठिकाणी लागू राहणार आहे. आणि या संदर्भातील शासन निर्णय 26/2/2024 मधील अट क्रमांक 1 मधील खालीलप्रमाणे आता सुधारणा करण्यात आलेली आहे. ते सुधारणा काय आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे. तरच तुम्हाला या ठिकाणी अनुदानास तुम्ही पात्र असू शकता. काय आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जाणून घेणार आहोत. तर किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांपैकी प्रत्यक्ष धान लागवडीच्या क्षेत्राची ई पीक पाहणी, ई भूमी महानोंदी पोर्टल इत्यादी पोर्टलवर पाहणीद्वारे खातरजमा करून तसेच वन जमिनी, देवस्थान जमिनी, शेती महामंडळाच्या जमिनी संदर्भात प्रत्यक्षात खरेदी केंद्रावरील ज्या शेतकऱ्यांच्या ऑनलाईन नोंदणी घेतल्या आहेत, अशा सर्व नोंदणीकृत शेतकऱ्यांना ज्या काही धान विक्री केली असो किंवा नसो, त्याच्या जमिनीच्या सातबाऱ्या उतार्यावरील क्षेत्रापैकी प्रत्यक्ष धान पेरणी केलेल्या क्षेत्राची खात्री करून संबंधित शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ अनुदेय राहणार आहे. या संदर्भात शुद्धीपत्रक आहे आणि या संदर्भातील हा शासन निर्णय आहे. तरी 20,000 रुपये कोणाला मिळणार आहे हे देखील फार महत्त्वाचं आहे. तर जी आर पाहू शकता, 13 मार्च 2024चा जी आर आहे. या अंतर्गत अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग यांच्याकडून हा जी आर या ठिकाणी शुद्धीपत्रक निर्गमित केलेलं आहे. तर जे काही धान्य खरेदी आहे त्यासाठी जे काही अनुदान आहे, बोनस म्हणता येईल त्याला, तर त्या अंतर्गत 20,000 रुपये या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे. तर 2 हेक्टरच्या मर्यादेत हे अनुदान प्रोत्साहन राशी ही तुम्हाला मिळणार आहे. म्हणजेच किमान आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत खरीप पणन हंगाम 2023-24 नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धान विक्री केली असो किंवा नसो, आता हे त्यांना धान बोनस या ठिकाणी मिळणार आहे. या संदर्भातील शासन निर्णय आपण जाणून घेतला आहे. हा जी आर डाउनलोड करायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, तिथून हा थेट जी आर डाउनलोड करू शकता. सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.